मराठीचं आंदोलन आता फक्त मराठी भाषेपुरता उरलेलं नसून मराठी अस्मितेचं आंदोलन बनत चाललेलं आहे. मराठी विजय मेळावा पार पडल्यानंतर वातावरण शमलं नाही, उलट उत्तर भारतीय काही हिंदी नेते राजकारणी यांच्या विधानामुळे परिस्थिती चिघळत जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली. आणि त्यातच आज मीरा भाईंदर इथं मनसेनं जो आयोजित केलेला मोर्चा होता त्याला आधी परवानगी नाकारण्यात आली, मग तरी सुद्धा मोर्चा निघाला. यामुळे परिस्थिती थोडीशी, विशेषतः मोर्चात सहभागी झालेल्या लोकांची जरा संताप वाढला होता, चीड अधिक वाढली होती सरकारच्या विरोधात. आणि मीरा भाईंदरमध्ये आधीचा एक मोर्चा निघाला होता व्यापाऱ्यांचा, त्याला मोर्चाला परवानगी मिळते, मग आपल्याला का मिळत नाही हा त्यांचा मुद्दा होता. आणि त्या ठिकाणी जोरदार प्रतिसाद मिळाला या मोर्चाला. एक प्रकारे मराठी एकजुटीचं, दोन्ही ठाकरेंच्या शिवसेनेचं सुद्धा एकजुटीचं दर्शन इकडे आपल्याला बघायला मिळालं. एक प्रकारे त्याचा परिचय मिळाला. यानंतर भाजपनं सुद्धा मग परिस्थिती सावरून घेण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे प्रताप सरनाईकांनी सुद्धा त्या मोर्चात सहभाग घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे वातावरण बनत चाललेलं आहे, भाजपला या सगळ्या परिस्थितीचा फटका बसेल का, हा आपलाचा झिरोवरचा प्रश्न आहे. आणि विषय सुद्धा आमच्या प्रश्नासाठीचे पर्याय दिलेले आहेत सोशल मीडियावर. हा प्रश्न एबीपी माझाच्या सगळ्या हँडल्सवरती, फेसबुक, युट्यूब, एक्स आणि इंस्टाग्रामवरती देण्यात आलेला आहे. तुम्ही तो पर्याय निवडा आणि सहभागी आमच्या या पोलमध्ये. आणि त्याचप्रमाणे पाहायला विसरू नका झिरोवर आज संध्याकाळी 7:56 एबीपी माझावर.